नमस्कार. मी ओंकार अरविंद पेंडसे. आज आपण ब्राह्मण सेवा संघाच्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात आपण आलेलो आहे. ज्या आत्ता घडणाऱ्या घडामोडी आहेत, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा आफ्टरमाथ जो आहे, तो जाणून घ्यायला आणि आपल्याला समजवायला आज आपल्याबरोबर कर्नल शैलेश रायकर आलेले आहेत. कर्नल रायकरांचा मिलिटरीमध्ये खूप दीर्घकाल हा अनुभव तुम्ही आहे. त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला 1986ला ग्रॅज्युएशन नंतर एंट्रन्स घेतला. त्यानंतर ट्रेनिंग नंतर महार रेजिमेंटमध्ये 87ला ते जॉइन झाले. आणि त्यापुढे मिलिटरी इंटेलिजन्समध्ये त्यांनी एक 9 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पदांवरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी देशभरात त्यांना फिरायला मिळालं. नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी 2 टर्म्स काढल्यात. जम्मू काश्मीरमध्ये ते 3 टर्म्स तिकडे सर्व्ह करून आलेले आहेत. सियाचीन ग्लेशियरवरती 91-92 मध्ये कंपनी कमांडर म्हणून ते होते. अ, आणि लेटर ते नागालँडला आणि मणिपूरला देखील कंपनी कमांडर म्हणून अ, अ, तिकडे ते होते, प्रेझेंट होते. अ, ह्या व्यतिरिक्त त्यांची ओळख द्यायची तर त्यांनी जे मॅन्डेटरी ट्रेनिंग असतं, ते कंप्लीट केल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्समध्ये त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन मधनं त्यांनी शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन तिकडनं पूर्ण केलं आणि त्यांना अगदी हँडपिक्ड काही सिलेक्ट ऑफिसर्सपैकी त्यांना डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी USA 2001ला त्यांना तिकडे मेंबर म्हणून पाठवलं. त्यानंतर 2007 मध्ये डिफेन्स डेलिगेशनच्या बरोबर म्यानमार देखील मध्ये ते होते. अ, आणि इस्रायली डिफेन्स फोर्सेस बरोबरही त्यांना काम करण्याचा 2005ला संधी मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट आयुष्यामध्ये देखील काम केलेलं आहे. अँड द की थिंग जे मला पॉइंट आउट करायचं आहे, की ह्यांचा मिलिटरी इंटेलिजन्समध्ये खूप काम आहे त्यांचं. सो ही इज लाइक द गाईडिंग लाईट फॉर अस राइट नाऊ, जे आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन देणार आहेत आजच्या ह्या विषयावरती. आपल्याबरोबर नेहमीसारखंच आशिष वैद्य देखील आहे, जो आज माझ्याबरोबर प्रश्न विचारायला माझी सोबत देणार आहे. सो कर्नल, आपण विषयात चालू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, की हा जो काही झालाय आणि जे एस्केलेशन्स वाढत चालली आहेत, तर हे काय वाटतं तुम्हाला? हाऊ हाऊ वुड दिस पॅन आउट नाऊ फ्रॉम हिअर? सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत हा काही ट्रॅडिशनली युद्धखोर देश नाहीये. म्हणजे आपण गेल्या 100 वर्षातला जर एक अनुभव घेतला किंवा 125 वर्षातला, तर जर्मनी म्हणजे फक्त सेकंड वर्ल्ड वॉर नव्हे, तर त्याच्या आधी 50-75 वर्ष जर्मनी साम्राज्यवादी होता, जपान साम्राज्यवादी होता, फ्रान्स साम्राज्यवादी होता, इंग्लंड तो होताच होता. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर अमेरिकेने जगभर किती लढाया केल्यात त्याही आपल्याला माहिती आहेत. त्या मानाने आपण काहीच केलेलं नाहीये. वी हॅव ऑलवेज बीन रिॲक्शनरी. स्वतःहून आपण कुठेही लढाई सुरू केलेली नाहीये. त्यामुळे या वेळेलाही ही लढाई आपण सुरू केलेली नाहीये. थोडीशी बॅकग्राऊंड. आपण 3 लढाया पाकिस्तान बरोबर लढलोय आतापर्यंत. 47, 1947, 1965, 1971 आणि कारगिल. म्हणजे कारगिलला मी आता 3 लढायांमध्ये इन्क्लूड अशासाठी नाही केलं, कारण पहिल्या 3 लढायांमध्ये पाकिस्ताननी सपाटून मार खाल्ला. तर तेव्हा त्यांना कळलं, की आपण काही करून भारताला कन्व्हेन्शनल लढाईमध्ये, समोरासमोरच्या युद्धामध्ये नाही हरवू शकत. कारण 71च्या लढाईत ते एका देशाचे 2 तुकडे झाले. त्याच्यानंतर जेव्हा जनरल झियाउल हक राज्यावर आला म्हणजे त्यांनी राज्य ताब्यात घेतलं, कारण तो लष्करशाह होता, तो काही निवडून आलेला पंतप्रधान वगैरे नव्हता. तर तो मिलिटरी ऑफिसर असल्यामुळे त्यालाही ह्याची पूर्ण कल्पना होती, की आपण समोरासमोरच्या लढाईत काही भारताला हरवू शकत नाही. तेव्हा त्यांनी ती नवीन डॉक्ट्रिन आणलं, की ब्लिडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स, की मी सरळ लढाई लढणार नाही. आपण ज्याला म्हणतो ना, लहान मुलं खोड्या काढतात, तसं खोड्या काढेन, कारण त्याला एफर्ट्स खूप कमी लागतात, रिसोर्सेस खूप कमी लागतात, संसाधनं, पण त्याच्यातनं मिळणारे रिझल्ट खूप जास्ती असतात. आणि ही त्याची, म्हणजे तो 78 मध्ये आला, नंतर भुत्तोना फाशी वगैरे झाली, त्याच्यानंतर ही बिकेम प्रेसिडेंट. आणि तुम्ही बघाल एक त्याच्यानंतरचा काय म्हणतात तो काल,
तर खलिस्तानवादी फुटीरतेला खतपाणी घालणं, जम्मू काश्मीर मधील फुटीरतावादाला खतपाणी घालणं, किंवा छोट्या मोठ्या सॅबोटाज ऍक्टिव्हिटीज किंवा अंतर्गत यादवी भारतात माजेल हे बघणं. आणि यासाठी त्यांनी ते एक तिकडचं म्हणजे अमेरिकेने जे रशिया विरुद्ध वापरलं, नंतर त्या माणसांचं करायचं काय, तर त्यांनी इकडे भारतात वापरलं. आणि त्याच्यासाठी एक गोंडस नाव आहे, नॉन स्टेट ऍक्टर्स. कारण इट इज नॉट अ स्टेट व्हर्सेस स्टेट, अ कंट्री व्हर्सेस कंट्री. करेक्ट. आणि ते 1980च्या दशकापासून त्यांनी डोकं काढायला सुरुवात केली. त्याला आता म्हणजे आपण आत्ताच बघितलं 45 वर्ष व्हायला आली. आणि मला जर एखादा छोटा मुलगा चिमटे काढत असेल तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, ओरडतो, त्याला काहीतरी ढकलतो, पण मी त्याला कधी मारत नाही. पण देन देर इज सम थ्रेशोल्ड, की त्या थ्रेशोल्डच्या वर गेलं की मग मी जोरात मारणार. आणि मी लहान मुलाची उपमा का देतोय, कारण तुम्ही भारताची लोकसंख्या आणि भारताचं क्षेत्रफळ हे जर बघितलं तर मोठी पाकिस्तानच्या कंपॅरिझन मध्ये आपण 6 टाइम्स मोठे आहोत. म्हणजे पाकिस्तानची लोकसंख्या आता काहीतरी 25-27 कोटी असेल, आपण 140 कोटीच्या जवळपास आहोत. आणि अप्रॉक्सिमेटली त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा आपल्या 1/6 असं काहीतरी आहे. सो हे जे आपण टेररिस्ट कॅम्प टार्गेट केले हे आपल्याला माहिती नव्हते का? हे आपल्याला बरीच वर्ष माहिती आहे. पण आपण युद्धखोर देश नसल्यामुळे आपण कधी त्याच्यावर अटॅक केला नाही. म्हणजे तिथे कोटली म्हणून कॅम्प आहे, त्याच्या समोरच्या एरियामध्ये मी 1997-98 मध्ये होतो आणि आम्हाला हे सगळं माहिती होतं. तर आम्ही फक्त बॉर्डरवर गस्त वाढवायचो किंवा सोर्सेस ऑपरेट करायचो बाकी, पण आम्ही कधी हल्ला केला नाही. पण जेव्हा आत्ताची ही कालपरवाची घटना घडली 22 एप्रिल 2025 ला, की पहिल्यांदा त्यांनी निशस्त्र टुरिस्ट पर्यटकांवर हल्ला केला, की आर्मी मध्ये चालू असतं, ते टेररिस्ट मध्येही चालू असतं. आणि नाऊ आय थिंक दॅट वॉज अ थ्रेशोल्ड फॉर आवर करंट गव्हर्नमेंट. आणि मग त्यांनी ठरवलं की आता सोडायचं नाही. सो धिस इज द बॅकग्राऊंड. भारताकडे S-400 सिस्टम काय आजच आली आहे का, किंवा त्यांच्याकडे राफेल आत्ताच आलंय का, किंवा सुखोई आत्ताच आलंय का? आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून हे सगळं. आमची आर्मी काही इनकॉम्पिटंट आहे का? नाही. आमची आर्मी 1947 पासून अत्यंत सजग आणि कॉम्पिटंट आहे. म्हणजे मी नेहमी जोकिंगली जेव्हा आम्ही मॅच वगैरे बघत असतो कुठली फुटबॉलची किंवा क्रिकेटची, तेव्हा मी नेहमी अभिमानाने सांगतो, द ओनली टीम इंडिया हॅज गॉट विच नेव्हर लुजेस इज इंडियन आर्म फोर्स. कारण आपण क्रिकेटमध्येही कधीतरी हरतो, फुटबॉलमध्ये कधीतरी हरतो, कुठेतरी कधीतरी हरतो. आर्मी हरून चालत नाही. त्यामुळे वी आर द बेस्ट विनिंग टीम. पण मग आम्हाला मॅच खेळायची परमिशन दिली नव्हती, कारण ते देशाचं धोरण आहे. आता हे थ्रेशोल्ड पार झाल्यामुळे, पर्यटकांवर हल्ला केल्यामुळे आता 26 लोक मेल्यानी 140 कोटी लोकांच्या देशाला काही फरक पडतो का? हे माझं स्टेटमेंट तुम्हाला फार हार्श वाटेल, तर नाही पडत. पण आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये आपली इमेज डागाळली जाते. जनता, नागरिक, आर्म फोर्सेस यांच्यामध्ये एक वैफल्य होतं. अरे मी सगळं करायला तयार आहे, पण मला करून दिलं जात नाही. आणि ह्या सगळ्याचा विचार करता हे सरकारने निर्णय घेतला की आता पुरे झालं, आता ठोकूया. आणि मग ही ऍक्शन सुरू झाली. सो दिस इज द बॅकग्राऊंड अँड व्हेअर इट स्टार्टेड. आमच्याकडे आर्मी आणि आर्मीचं तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून सगळ्या कमांड्समध्ये, म्हणजे वेस्टर्न नेव्हल, ईस्टर्न कमांड, नॉर्दर्न कमांड, सगळीकडे आर्मीच्याच नव्हे, नेव्ही, एअरफोर्स, सगळीकडे वॉर प्लॅन सतत रिहर्स केले जातात, सतत रिहॅश केले जातात. म्हणजे त्याची प्रॅक्टिस होत असते आणि त्यातल्या खाचाखोचा, कमतरता शोधल्या जातात, ते प्लॅन केलं जातं, त्याच्यानुसार डिप्लॉयमेंट होते, त्याच्यानुसार नवीन इक्विपमेंट विकत घेतलं जातं. आणि दिस इज नॉट नी जर्क रिॲक्शन, ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. फक्त ही पडद्याआड होते आणि ती पडद्याआडच व्हायला पाहिजे. कारण मी एक विनोदाने त्या दिवशी कोणाला तरी सांगत होतो की बाबा आता हे जो ऑफ सिंदूर आहे ना, हा तुमचा जरी हे प्रत्यक्षात होत असलं तरी हा रियालिटी शो नाहीये सगळ्यांना दाखवायला. करेक्ट. ते आर्मीच्या ऑप्स रूम मध्ये, नेव्हीच्या ऑप्स रूम मध्ये, एअरफोर्सच्या ऑप्स रूम मध्ये गुप्ततेतच व्हायला हवं. आणि आपल्या सगळ्यांना लढाईच्या गोष्टी ऐकायला फार मजा येते,
पण जो जुना श्लोक आपण म्हणजे संस्कृतमध्ये नेहमी कोट करतो, युद्धस्य तू कथा रम्या, बरोबर, पण ते त्या संस्कृत चरणातलं 1/4 हिस्सा आहे. तो संस्कृत श्लोक काय आहे, तर दूरस्था पर्वता रम्या वेश्याच्या मुखमंडने युद्धस्य तू कथा रम्या त्रिणी रम्यानी दूरता. दुरून डोंगर अत्यंत साजरे दिसतात, मेकअप केलेली वेश्याही सुंदर दिसते आणि युद्धाच्या कथाही फार रम्य असतात, पण ह्या तिन्ही गोष्टी दुरूनच चांगल्या असतात. बरोबर. सो युद्ध म्हणजे काही ऍक्शन मूव्ही नव्हे, आणि युद्धामध्ये नियम, मला वाटतं शेवटच्या वेळेला युद्धामध्ये नियम वापरले गेले महाभारत युद्ध. त्याच्यानंतर युद्धात नियम नसतात, युद्धात नीती नसते. नीती नसते म्हणजे की जसं आता काल परवा ते पाकिस्तानी लोक आरडाओरडा करतायत, अरे 26 सिव्हिलियन मेले काय आणि सिव्हिलियन्सना मारलं. अरे ते सिव्हिलियन नव्हते बाबा, ते दहशतवादी होते. आणि त्या सिव्हिलियन्सना समजा एखादा माणूस पाठीवरनं गोळ्यांचा बॉक्स, अम्युनिशनचा बॉक्स घेऊन त्यांना पोचवायला चालला आणि तो माणूस मेला ऍक्शन मध्ये, तर त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटायला हवं का? तर नाही. तो युद्धाच्या सगळ्याला मदत करतोय, त्यामुळे तोही शत्रूच आहे. म्हणून मी म्हटलं ना, नीती नसते म्हणजे काय, ही नीती नसते. त्यामुळे युद्ध हे अत्यंत म्हणजे क्रौर्याची ती परिसीमा आहे. त्यामुळे त्याच्यात हे हल्ली मीडियामध्ये जे लोक प्रश्न विचारतात, दहशतवाद्यांनी हल्ला केला तर युद्ध युद्ध, अरे बाबा, ते म्हणजे तुमचे नॉर्मल समाज चालू असतानाचे नीतीचे नियम, क्रौर्याचे नियम आणि कसलेच नियम त्याला लावायचे नसतात. म्हणून युद्ध हे युद्ध असतं. आमच्याकडे आम्ही आर्मीत होतो तेव्हा हिंदी भाषा खूप वापरली जाते, तर नेहमी आमचे उस्ताद किंवा आम्ही नंतर जवाना नाही वापरायचो की भाई फौज फौज आहे, मौज नाहीये. आणि हे सगळ्या लोकांना जितक्या लवकर कळेल तितकं चांगलं. सो दिस इज जस्ट अ बॅकग्राऊंड. तर आता तुम्ही मगाशी म्हणताना 1947चं युद्ध सांगितलं, 65, 71 ह्या लढाया सांगितल्या आणि 1999ची कारगिल सुडो वॉर त्याविषयी पण तुम्ही म्हणालात. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणि मागच्या युद्धांमध्ये सीडीएस या पोझिशनमुळे काही फरक पडल्याचं तुम्हाला वाटतं, कॉर्डिनेटेड एफर्ट्स करता? माझं वैयक्तिक मत आहे नाही. कारण जसे जॉईंट चिफ्स कमिटी अमेरिकेमध्ये असते तसं आपल्याकडे काही नाहीये. कारण अमेरिकेमध्ये आणि आपल्यामध्ये असलेला मोठा फरक, अमेरिकेने पूर्ण जग वेगवेगळ्या कमांड्स मध्ये दिलेलं आहे, वेरज आपण फक्त आपला देश 6 कमांड्स मध्ये विभागलेला आहे. त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीने, आर्थिक परिस्थितीने, लष्करी परिस्थितीने त्यांच्यासाठी जग हे बॅटलफील्ड आहे. मी परत परत सांगतो, भारत हा युद्धखोर देश असल्यामुळे माझ्याकडे जग हे बॅटलफील्ड नाहीये. मी फक्त माझ्या देशाची इंटिग्रिटी सांभाळून ठेवलेली. आणि सीडीएस आल्यामुळे फरक पडला का, तर मी नाही का उत्तर देतोय, कारण ह्याच्या आधीच्या लढाया आपण जिंकलो तेव्हा सीडीएस कुठे होते, तरी पण आपण जिंकलोच. किंवा आमचे लोक जे वेगवेगळ्या युएन मिशनवर जातात ते अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतात, तर तेव्हाही सीडीएस नव्हते. उदाहरणार्थ कोरियामध्ये इंडियन कॉन्टिंजेंट होता जो कोरियाची युद्धबंदी मॉनिटर करण्यासाठी होता. हे म्हणजे इतिहासातली 50-60च्या दशकातली गोष्ट आहे. तेव्हा सीडीएस नव्हते, तरी आम्ही काम करत होतो. अर्थात आपण जेवढे मोठे होतो आकाराने तेवढी कॉर्डिनेशनची जास्ती गरज भासते. त्यामुळे मला जर तुम्ही प्रश्न विचारला सीडीएसची गरज आहे का, मी म्हणेन हो आहे. पण त्याच्यासाठी सीडीएसच्या ड्युटीज, सीडीएसच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, सीडीएसच्या पॉवर्स आणि त्याचं इतरांवर असलेलं बंधन, ह्या सगळ्या स्पेसिफाय केलेल्या असतील तर त्या सीडीएसला खूप महत्व आहे. ते आत्ता तरी माझ्या वाचनात आलेलं नाहीये. एखाद्या वेळी तो कुठल्या गुप्त डॉक्युमेंटमध्ये असेलही, सिक्रेट डॉक्युमेंटमध्ये, पण माझ्या वाचनात किंवा रेफरन्समध्ये कुठेही आलेलं नाहीये. त्यामुळे पर से सीडीएस आल्यामुळे फरक पडला का, त्याचं उत्तर मी नाही असं देईन. ओके. कर्नल, अजून एक विचारायचं होतं. आपण मगाशी रादर आशिषने देखील आत्ता युद्धाच्या स्थितीत आहोत, हे उघड युद्ध नाहीये, किंवा हे ऑफिशियली युद्ध डिक्लेअर झालेलं नाहीये आयदर साइड्सने. सो हे युद्ध न डिक्लेअर करण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे, किंवा हे युद्ध ऑफिशियली डिक्लेअर झालं
तर ह्या एस्केलेशनचा काय इम्पॅक्ट पुढे होईल? ओके, चाणक्याच्या अर्थशास्त्रात लिहिलेलं आहे आणि इतरांना म्हणजे हे आपण बऱ्याच पुस्तकांमधनं बऱ्याच लेखांमधनं इनफॅक्ट मॅकियावेलीमध्येही आहे की आर्मी is the ultimate weapon of war used by the state. Why it is ultimate weapon of violence? Sorry, ultimate weapon of violence used by the state. आर्मी एवढे व्हायोलन्स, क्रौर्य, मारामारी आणखीन कोणीही करू शकत नाही. पण मग त्यांच्यात इतर गुंडांमध्ये काय फरक आहे खून करणाऱ्या लोकांमध्ये? तर धिस इन्स्ट्रुमेंट इज युज्ड बाय द स्टेट. राज्य, देश वापरतो ते सहजासहजी कुठेही वापरलं जात नाही. आणि त्याच्यात आपल्याला दुसराही सिक्वेन्स माहिती आहे, साम दाम दंड भेद. तर मी दंड केव्हा वापरतो किंवा आर्मी केव्हा वापरतो? जेव्हा मला काहीही पर्याय उरत नाही तेव्हा. पण आता आपल्या सरकारने दाखवून दिलेलं आहे माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत, तर मी आर्मी का वापरावी? कारण आर्मी वापरण्याचा आणखीन एक तोटा असा आहे, एखादा देश जरी जिंकला, लढाई एक अ देश आणि ब देश या दोघांमध्ये लढाई होतीये आणि समजा ब देश जिंकला, तरी ब देशाचे काहीतरी सैनिक नक्कीच मरणार आहेत. ब देशातल्या काही सिव्हिलियन ठाण्यांवर शत्रू हल्ला करणारे, त्याच्यात काही सिव्हिलियन मरणार आहेत. म्हणजे ही जी जीवितहानी आहे ती शक्यतोवर मी टाळणार आहे आणि मी इतर मेथड्सनी युद्ध चालू करणार आहे. महाभारतातली गोष्ट, भगवान श्रीकृष्ण सुद्धा शेवटपर्यंत युद्ध टाळत होता आणि जेव्हा काही पर्याय उरला नाही तेव्हा आपण युद्धाला गेलो. तर हा जो भाग आहे त्याच्यासाठी म्हणून आपण अजूनही युद्ध डिक्लेअर केलं नाहीये. दुसरी गोष्ट, युद्ध म्हणजे माझ्या ज्या इन्फंट्री फॉर्मेशन्स किंवा आर्मर्ड फॉर्मेशन्स आहेत, इन्फंट्री म्हणजे हातघाईची लढाई, जमिनीवर लढणारी लढाई, आणि आर्मर्ड म्हणजे रणगाडे जे जातात ते धडधडत दुसऱ्या देशामध्ये जातात जिथे आपल्याला लढाई लढायची, आणि दॅट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स. आम्ही भरपूर तयार आहोत. आज भारताची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय समुदायातील स्थान, हे सगळं खूप स्ट्रॉंग आहे. पण माझ्या हातात तलवार आहे म्हणून मी ती चालवत सुटावी का? तर त्याचं उत्तर नाही आहे. तुम्ही जर एक छोटी ऍक्शन बघितली असेल की इंडस वॉटर ट्रिटी सरकारने कॅन्सल केली. एक आठवडाभर पाणी थांबवलं आणि परत 6व्या-7व्या दिवशी परत पाणी सोडून दिलं. शत्रूच्या मनात भय उत्पन्न करणे, अनिश्चिततेचे सावट ठेवणे, म्हणजे होल्डिंग द, आम्ही इंग्लिशमध्ये म्हणजे इनिशिएटिव्ह विथ मी, कीप द एनिमी गेसिंग. हे जर मला लढाई शिवाय करता येत आहे तर मी लढाई लढून माझी माणसं, माझं इक्विपमेंट का त्यांना करायला द्यावं? म्हणून आपण ही लढाई डिक्लेअर केली नाहीये. अगेन धिस इज माय ऑब्झर्वेशन, कारण मला आर्मी सोडून 15-16 वर्ष झाली. आणि लेट मी बी व्हेरी क्लिअर अँड कॅन्डिड इन सेइंग सो, की आत्ता ज्या खुर्चीवर लोक बसलेले आहेत, जिथे कुठे बसलेले आहेत, दे आर केपेबल टू डू देअर जॉब. I need not have to teach them job, because Indian Army has got tradition of 200-300 years and the training tradition also. So they are the best people. They know what is exactly happening. कारण मी जर तुम्हाला आता सांगितलं की 97 मध्ये मी होतो तिथे, गुरेज म्हणून एक एरिया आहे, तर 97 नंतर आज 25 आलं, म्हणजे 30 वर्ष झाली. त्याच्यात समोर किशनगंगा रिव्हर होती. गेल्या 30 वर्षात भारताने इतकी धरणं बांधलेत, भारताने एवढे रस्ते बनवले, भारताने एवढी इक्विपमेंट प्रोक्युअर केलं, भारताचं इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये एवढं स्टँडिंग वाढलं. 30 वर्षात एवढ्या गोष्टी बदललेल्या आहेत. त्यामुळे माझं जे ज्ञान आहे ते 30 वर्ष जुनं आहे. आत्ताचे जे लोक बसलेले आहेत, दे आर केपेबल, दे आर टेकिंग अ वाईज डिसिजन, आणि दॅट इज व्हॉट देअर ड्युटी इज. दे आर ऑल्सो ट्रेन्ड ॲज गुड ऑर बेटर दॅन मी, कारण ते नवीन टेक्नॉलॉजीमध्येही ट्रेन आहे. त्यामुळेही आपण ही लढाई सुरू केलेली नाही. आणि लढाई सुरू करणं म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया किंवा जो कोणी राष्ट्रनेता असतो तो ऍक्च्युअली ऑर्डर प्रॉम्युलगेट करतो, तो सही करतो. तर अजूनपर्यंत आपण केलेलं नाहीये. आणि आता सुद्धा जे तुम्ही काल परवा हल्ले बघितले 6-7च्या मध्यरात्री, काही विमानं गेली, पण एअरफोर्स पूर्ण लॉन्च झालं का की स्ट्रॅटेजिक टार्गेट सोडवा, रेल्वे स्टेशन काय बंदरं उडवा, असं काही झालेलं नाहीये. आपण अजूनही त्यांच्या टेररिस्ट कॅम्प्स आधी उडवले आणि नंतर त्यांनी मिसाईल्स पाठवले म्हणून आपण रिॲक्शन केलेलं आहे. सो इव्हन नाव, वेदर वी लाईक इट ऑर नॉट, इंडिया इज स्टील टेकिंग व्हेरी हाय मॉरल स्टँड. नैतिकतेच्या एका उच्च पदावर राहून भारत ऍक्शन घेतो आणि ही फारच म्हणजे प्रेझवर्दी, ही स्तुत्य गोष्ट आहे.
आपण कुठल्या सुटल्या कोणावरही लढाई लढत नाही आणि त्याच्यासाठी आपण लढाई अजून केलेली नाही. कारण मला माहितीये की एवढ्या छोट्या देशासाठी मी माझे रिसोर्सेस माझं एम पाकिस्तानला माझ्या ताब्यात घेऊन माझ्या देशात सामील करायचं आहे का? सुडेटनलँड जर्मनी घेतलं ताब्यात, फ्रेंच नाही, मला तसं काही करायचं नाहीये. आणि जर ते मला करायचं नाहीये तर मग मी युद्ध का सुरू करू? कर्नल साहेब, पण आता सध्या काही असं चेंज आहे का की पहिल्यांदा वॉर डिक्लेअर करायचे ते लोक की आपण वॉर सुरू झाली ना 71 मध्ये त्यांनी जेव्हा PNS गाझी जेव्हा हे झाली तेव्हा पाकिस्तानने डिक्लेअर केली डिसेंबरमध्ये. पण आता मी कुठेतरी ऐकलं की आर्म फोर्सेस इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केलं की इट इज डिक्लेअर्ड ॲज अ वॉर. ॲज इन आता रशियाने जेव्हा युक्रेनवरती हे केलं तर ते त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही. अमेरिकेने जेव्हा ह्याला लादेन करता हे केलं तर तेव्हा ते डिक्लेअर करावं लागत आहे. डायरेक्टली इट इज अज्युम की वॉर चालू झाली. तर ती कंडिशन आता आहे आपण का आपल्याला वॉर अजून डिक्लेअर केल्यानंतरच आपण वॉर कंडिशन मध्ये असू? हो, तसं नाही. समजा मी एखाद्या काश्मीर मधल्या पोस्टवर आहे आणि समोरनं फायरिंग झालं तर मी काय राष्ट्रपतीच्या कागदाची कॉपी मागत नाही. गोली का जवाब गोली. ह्याला तुम्ही युद्ध म्हणाल का? मला वाटत नाही. ती एक छुटपुट छोटी स्कर्मिश झाली. करेक्ट. लढाई म्हणजे माझी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि इतर सगळे पॅरामिलिटरी फोर्सेस फॉर रिअर एरिया सिक्युरिटी हे सगळेजण ऍक्टिव्हेट होतात. आता आपण त्यातले काहीच म्हणजे मी जे काही पेपरात आणि ओपन सोर्स मीडियामध्ये ऐकतो मी म्हणेन जेमतेम आपले 5% पण लोक ऍक्टिव्हेट झालेले नाहीये. सो आणि परत मी म्हटलं तसं लढाई फक्त कागदावर सही केल्यानेच लढाई चालू होते असं नाही. उदाहरणार्थ दहशतवादी भारतावर जे हल्ले करतायत 2008 म्हणा, 2002 पार्लमेंट म्हणा, पुलवामा म्हणा, उरी म्हणा, त्याच्यासाठी काय दहशतवाद्यांच्या ऑर्गनोग्राम मधल्या टॉपनी कुणी काही सही केलेली नाहीये किंवा पाकिस्तानाने त्यांना काही ऑर्डर दिलेली नाहीये, पण ते आहे. तर हे तसं असतं. असे कन्फ्लिक्ट पॉइंट्स जगभर आहेत आणि पाकिस्ताननी जर खरोखर त्यांची आर्मी मोबिलाइज केली, तुम्ही जर गेल्या 72 तासातलं एक घटनाक्रम बघितला तर रिटॉरिक्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की बाता करणे, बढाया मारणे आणि मोठमोठ्या वल्गना करणे हे त्यांनी खूप केलंय. पण त्यांच्या फॉर्मेशन्स अजून हल्लेल्या नाहीयेत. कारण त्यांनाही माहितीये त्यांच्या जर फॉर्मेशन्स हल्ल्या तर आम्ही नक्कीच हलणार आहोत. आणि मग ते म्हणजे आपण म्हटलं तसं की तो धनुष्यातून सुटलेला बाण असेल. तर त्याच्यासाठी म्हणून लढाई आहे का? तर युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध सदृश परिस्थितीत आपण आहोत. युद्ध सुरू झालंय का? तर नाही. आणि हा जो एक ग्रे एरिया असतो तो ग्रे एरिया नेहमीच डिप्लोमसी आणि वॉर मेकिंग मध्ये नेहमीच असतो. सो मला ह्याला जोडून ऍक्च्युली विचारायचं होतं पुढे की ह्या आधी देखील आपण पाहिलं की जेव्हा सर्जिकल अटॅक केला किंवा जेव्हा बालाकोटवरती आपण हल्ला केला, अभिनंदनला तेव्हा आपलं प्लेन क्रॅश झालं, त्याने दुसऱ्या दिवशी अभिनंदनला रिटर्न केलं. देर वॉज म्हणजे कायम त्यांच्याकडे एक एक्झिट ऑप्शन होता जो त्यांनी घेतला आणि ते तिथल्या तिथे थांबलं. ह्यावेळेस देखील प्रत्येक वेळेस आपण त्यांना एक्झिट ऑप्शन देतोय आणि तरी त्यांच्याकडून ते पुढे वाढतच चाललंय. कारण मी इंडस वॉटर ट्रीटी झालं, इट वॉज एन ऑप्शन, तिकडे थांबू शकलं असतं. त्यानंतरचा जो स्ट्राईक झाला, ठीक आहे झाला, त्यांनी त्याच्यावर काउंटर केलं, तिथे थांबलं असतं. किंवा पूंछवरती जेव्हा त्यांनी आर्टिलरी शेलिंग केली ते झालं, त्या रात्रीनंतर थांबलं असतं. पण मग ड्रोन स्वॉर्म्स झाले. सो ते तो एक्झिट का घेत नाहीयेत? ते एक्झिट घेत नाहीयेत कारण अगेन जस्ट इमॅजिन युअर सेल्फ इन द शू ऑफ द पाकिस्तानी आर्मी ऑफिसर किंवा पाकिस्तानी पॉलिटिशियन. तुम्हाला स्वतःच्या देशासमोर काहीतरी उभं राहायचंय की मी काय केलं. तुम्ही सहज सांगू शकता का हो बाबा इंडियाने आमची इतकी वाट लावली तर आता आम्ही काही करणार नाही, आम्ही गप्प बसणार आहोत. हे तुम्ही म्हणालात तर तुमची हत्या होईल पाकिस्तानात उद्या. तर त्यांचंही समाज मन समजून घ्यायला लागेल. त्याच्यात अपॉन अ डिफरंट आस्पेक्ट ऑल टुगेदर. प्रत्येक लढाईचा ना एक एम असतो, उद्दिष्ट, आणि ते माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या लेवलला, कर्नल ब्रिगेडियरच्या लेवलला वेगळं असतं
राष्ट्रीय स्तरावर ते आणखीन वेगळं असतं, म्हणजे ज्याला आपण स्ट्रॅटेजिक एम किंवा नॅशनल एम म्हणू. नॅशनल एम काय आहे? आपल्या आत्ताच्या सरकारने बऱ्याच वेळेला म्हणून दाखवलंय की पाकव्याप्त जम्मू काश्मीर हा आमचा इंटिग्रल हिस्सा आहे आणि आम्ही तो घेणार आहोत. अर्थात पंतप्रधान मोदी म्हणा, आर्मी चीफ म्हणा, आणखीन सगळे संरक्षण मंत्री काय जे आहेत सगळे निर्णय घेणारे लोक, ते काय त्यांचे कागद तुम्हाला आम्हाला सांगणार नाही, पण त्यांचं काहीतरी एम असेल की ह्यातनं मला अचीव काय करायचं. तर एक एम आहे की मला पीओके माझ्याकडे हवाय, पाकव्याप्त काश्मीर. दुसरं म्हणजे बलुचिस्तान, ते कधीपासून झगडतात, त्यांना स्वातंत्र्य हवंय. तिसरं नॉर्थ वेस्टर्न पख्तुनवा, तो एरिया, त्यांना स्वातंत्र्य हवंय, कारण पंजाबी लॉबी जी गव्हर्नमेंटमध्ये आणि आर्मीमध्ये पाकिस्तानची आहे ती इतरांना डोकं काढून देत नाहीत. त्यांनी बऱ्याच लोकांना डॉमिनेट केले, त्यामुळे दे आर द प्रिव्हिलेज क्लास आणि रिमेनिंग पीपल आर डाऊन ट्रॉडन. त्यामुळे त्यांच्याकडे अंतर्गत मतभेद भरपूर आहेत. आणि जसं 71च्या लढाईत आपण एकाचे 2 तुकडे केले, तसे जर आता आपण या देशाचे एकाचे 5 तुकडे केले लढाई शिवाय, दॅट मे बी माय स्ट्रॅटेजिक एम. म्हणजे मी जेव्हा शांत बसून विचार करतो की मोदी काय विचार करत असतील किंवा जे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्स जे आहे ते काय विचार करत असतील की मला ह्यातनं अचीव काय करायचंय, तर मला पाकिस्तानचे तुकडे झाले की त्यांची पॉवर कमी होणार, त्यांचं सगळंच कमी होणार. आणि त्यांचे जे इतर तुकडे, उदाहरणार्थ बलुचिस्तान, दे आर सपोर्टिव्ह ऑफ इंडिया. नॉर्थ वेस्टर्न मध्ये त्यांचे जे लोक भांडण मारामारी करतात, दे आर सपोर्टिव्ह ऑफ, म्हणजे खान अब्दुल गफार खान, त्यांचं तुम्हाला नाव माहिती असेल. किंवा जम्मू काश्मीरचा जो आमच्याकडचा ऑक्युपाईड म्हणजे पाकिस्तानकडे जो भाग आहे तो आमच्या मानाने अत्यंत मागासलेला आहे. तिथे रस्ते नाहीयेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स नाहीयेत, तर तिकडचे लोकही म्हणतात आम्ही भारतात गेलो तर आमचं भलं होईल. त्यामुळे हे न्यूसन्स क्रिएट करणारे लोक कोण आहेत, तर बरेचसे लोक हे पंजाब प्रांतातले आहेत पाकिस्तानातले, आणि थोडे मोठे सिंध प्रांतातले. त्यामुळे जर आयडियली स्पीकिंग बलुचिस्तान जो साऊथ वेस्टर्न कडे आहे, सिंध, पंजाब, पीओके, नॉर्थ वेस्टर्न पख्तुनवा आणि ते ट्रायबल एरिया जो अगदी अफगाणिस्तानला लागून दुर्गम भागात आहे, हे जर भाग वेगवेगळे झाले तर मला लढाई करायची, आणि हे लढाई न करता झाले तर माझ्यासाठी ते अतिशय सोयीस्कर ठरेल. आय विल वर्क ऑन दॅट. आणि म्हणून मी आता एस्केलेट मी का करत नाहीये, तर मला लढाईशिवाय हे हवंय. लढाईची वेळ आली तर आम्ही तयार आहोत, पण हे लढाईशिवाय झालं तर मला हवंय. पाकिस्तान लढाई का करत नाहीये, कारण त्याच्याकडे केपेबिलिटी नाहीये. म्हणजे फोर्स डिस्पॅरिटी एवढी आहे. मी जसं तुम्हाला पॉप्युलेशन आणि जमिनीचं सांगितलं 1:6 रेशिओ अप्रॉक्सिमेट आहे, तसंच त्यांच्याने आपल्या आर्म फोर्सेस न्यूमरिकल स्ट्रेंथ मध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ते एस्केलेट करणार नाहीयेत. म्हणून तर त्यांनी तो रस्ता शोधला, दहशतवाद्यांना पाठवणं आणि मुस्लिम दहशतवाद पसरवणं. तर हे नॅशनल एम, स्ट्रॅटेजिक एम जे आहे ते जर आपण लक्षात ठेवलं तर आपण कल्पना करू शकतो की मी लढाई अनाऊन्स का करत नाहीये किंवा भारत स्वतःहून आक्रमण का करत नाहीये. मला लढाई न करता हे जर अचीव करता आलं तर फारच आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आत्ता जे सांगितलं, मी प्रश्न हा बलुचिस्तानचा विचारणारच होतो. पण मग ह्याच्यामध्ये तर चायनाचे इंटरेस्ट पण इन्व्हॉल्ड आहेत, कारण सीपीईसी त्या एरियामधून जातो. तर मग अशा वेळेला चायना पण त्यांच्या मदतीला येऊ शकतं, कारण की दे हॅव ऑलरेडी इन्व्हेस्टेड बिलियन्स ऑफ डॉलर. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल गेल्या 4 दिवसात, चायनाचं काही स्टेटमेंट नाहीये मीडियामध्ये. आणि चायना जरी पाकिस्तानला मदत करत असेल, तो ह्याच्यासाठी मदत करत असेल की आशियामधलं दुसरं पॉवर सेंटर हे भारत आहे. तर भारताचे रिसोर्सेस, संसाधने कुठेतरी एंगेज राहावीत म्हणून तो पाकिस्तानला मदत करत असेल. नाहीतर पाकिस्तान किती अनरिलायबल आहे हे चायनालाही नक्की माहिती आहे. कारण सगळ्या देशांचे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये काय जे धागेदोरे असतात, वेगवेगळ्या देशांविषयीचे अंदाज असतात, ज्याला आम्ही एस्टिमेट्स म्हणतो इंटेलिजन्स भाषेत, ती सगळ्यांची आपापल्याकडे असतात, ती गुप्त असतात, ती कुठेही डिस्कस केली जात नाहीत, पण सगळ्यांचं सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे पाकिस्तान बरोबर लढाई झाली तर चायना दुसरं फ्रंट उघडेल का? मी त्याचं उत्तर अजूनही अँबिग्युअस ठेवीन, हो किंवा नाही म्हणणार नाही, कारण अगेन तो डिसिजन माझा, तो चायनाचा डिसिजन आहे.
पण चायनाला आत्ता स्वतःला आर्थिक महासत्ता व्हायचे, कारण कम्युनिस्ट लोकांचं जे तत्वज्ञान आहे ते जातं काय म्हणतात ते सत्ता बंदुकीच्या नळीतनं काय वाहते वगैरे, पण बंदुकीची नळी घ्यायला पैसे लागतात. तर त्याच्यासाठी दे विल कॉन्सन्ट्रेट. आणि आता त्यांचं आणि अमेरिकेचं जे ट्रेड वॉर चाललंय, दे आर इन सर्च ऑफ न्यू मार्केट प्लेस. इंडिया इज द लार्जेस्ट मार्केट प्लेस टुडे. सो now put yourself in the boots of Chinese president or Chinese diplomat and what will you say about Pakistan. त्यामुळे त्यांनी ते आता गप्प बसलेले आहेत. ते इक्विपमेंट प्रोव्हाइड करतील बिकॉज इट इज ऍज गुड एज सेलिंग गुड्स, पण ते स्वतःहून काही करतील का, तर माझ्या मते त्याचं उत्तर नाही असं आहे. माझ्या मते त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि मे बी त्यांचे जे इक्विपमेंट त्यांनी प्रोव्हाइड केलं, JF-17 विच इज अ मॅक 4 काइंडचं जेट होतं, पण ते आपल्या ह्याने पाडलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांना पण त्यांच्या इक्विपमेंटची इफेक्टिव्हनेस पण कळून येऊ शकतो त्याच्यामध्ये. करेक्ट करेक्ट. पण मी असं म्हणणार नाही, कारण का माहितीये का, आपल्याकडे जनरल मार्केटमध्ये म्हणतात अरे चायना का माल चलेगा तो दूर तक नहीं तो शाम तक, चले तो चांद तक नहीं. हा, शाम तक. तर इट इज नॉट सो. ते चांगल्या प्रतीचं सामान सुद्धा उत्पादित करू शकतात. तुम्हाला एक 10 रुपयाची खेळण्यातली कार हवी असेल तर ते 10 रुपयाची खेळण्यातली कार बनवतील. तुम्हाला 600 रुपयाची कार हवी असेल तर त्याच आकाराची पण डिट्टो मॉडेल मर्सिडीजचं सुद्धा ते बनवून तुम्हाला देऊ शकतात. त्यांची टेक्नॉलॉजिकल प्रॉव्हिस खूप आहे आणि ते नाकारण्यात काही अर्थ नाही. ही झाली एक बाजू. पण दुसरी बाजू अशी आहे, आपण 65च्या लढाईत आपल्याकडे काय, मला वाटतं T-51 वगैरे टँक्स होते आणि त्यांनी पॅटर्न मिळालेले पाकिस्तानाला. आपण त्यांना धूळ चारली. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपालचं नाव आणि सगळं माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर सेबरजेट म्हणून विमानं त्यांना दिलेली, चायनानी नव्हे अमेरिकेनी, पण त्या आपल्या नॅटनी पाडली. आता नॅट या शब्दाचाच अर्थ आहे कीटक, जो गुणगुण करणार, व्हेरी सो टायनी. तर त्यांनी आपण त्यांना पाडलं. सांगायचा मुद्दा काय, मॅन बिहाइंड द मशीन. मॅन बिहाइंड द मशीन ऑलवेज मॅटर्स. आणि त्याचं ट्रेनिंग किती आहे हा पहिला मुद्दा. आणि महत्वाचं म्हणजे त्याचं नीतिधैर्य, मोराल, सॉरी मी चुकीचा शब्द वापरतोय, तर ते किती वरती आहे. आज तुम्ही जर पाकिस्तानी सोशल मीडियामधून येणारे व्हिडिओज बघितलेत, रील्स बघितलेत, तर त्यांच्या देशातले लोकही फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांचा आर्मी चीफ मिसिंग आहे, कुठे कुणाला माहिती नाहीये. तर अशा निश्चयाने कोणी माणूस लढाई लढू शकतो का. त्यामुळे तुमचं इक्विपमेंट किती चांगलं असून दे, ते इक्विपमेंट स्वतः चालत नाही, ते माणूस चालवतो. आणि तो माणूस लढाईच्या मनस्थितीत आहे का, तर माझ्या मते त्याचं उत्तर पाकिस्तानच्या बाजूने नाही असं आहे. व्हेअर ॲज इंडियन आर्मीला तुम्ही विचाराल तर इंडियन आर्मीतले माझ्यासारखे लोक, किंवा म्हणजे मी माझ्यासारखेच म्हणेन, सगळेच माझ्यासारखे, ते म्हणतात भाई एक बार कर दो यार, खतम कर देते. ही माझी मनोवृत्ती आहे की आपण करू, एकदा संपून टाकूया. त्यामुळे दोन्ही बाजूच्या आर्मीमध्ये हा जो नीतिधैर्याचा, मनोधैर्याचा एक फरक आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे इक्विपमेंट किती चांगलं असेल म्हणून ते जिंकतील होत नाही. अमेरिका व्हिएतनाम मध्ये 20-25 वर्ष लढून परत गेली. करेक्ट. सो आणि हे एकच उदाहरण नाहीये. तुम्ही जपान आणि चायनाचा आकार बघितला तर जपान किती छोटासा देश आहे, पण 19व्या आणि 20व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत जपान चीनवर राज्य करत होतं, चीन जपानवर राज्य नव्हतं करत. सो ते सगळं आर्मीच्या मनोधैर्यावर आणि समाज तुम्हाला सपोर्ट किती करतो त्याच्यावरही अवलंबून असतं. आज भारतीयांना तुम्ही ऍव्हरेज भारतीयांना विचारा आणि ते म्हणतील हो होऊन जाऊन दे लढाई, थोडा त्रास झाला तरी चालेल. हा एक महत्वाचा फरक आहे. इक्विपमेंट मला ऍक्च्युली ह्याला घेऊन पुढे थोडा प्रश्न विचारायचा होता की आता टीव्ही वरती जे अँकर्स आपले काय म्हणतात त्याला, आय एम फॉरगेटिंग द टर्म, पण ते जे काउच वॉरियर्स आणि हे चाललंय, आर्मचेअर वॉरियर्स आणि टीव्हीचे जे हे आहेत अँकर्सच युद्ध डिक्लेअर करून पाकिस्ताना पलीकडे पोचून गेलेले आहेत. तर हे म्हणणं एक तर खूप सोपं आहे आणि खूप हेही आहे, पण
इफ वी इवन जर हे पूर्ण केलं, आज ती सोसायटी इतकी रॅडिकलाइज्ड आहे. आर व्ही इन अ पोझिशन किंवा आपल्याला ते वुड दॅट बी अ नेक्स्ट अफगाणिस्तान फॉर फॉर अस? जर आपण ऍक्च्युली त्याला इवन पाक ऑक्युपाईड काश्मीरला आपण परत घेऊन हे युद्ध थांबवावं असं जरी आपलं धोरण असलं, तर हे होऊ शकतं का असं? किंवा तुम्हाला होऊ ह्याबद्दल शकेल. काय वाटतं? याबाबत आम्ही जेव्हा आर्मीत होतो, म्हणजे अगदी नवीन लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट होतो, त्याच्यानंतर मी सीओ झालो, काय ते दरवेळेला हे आमच्या म्हणजे अनऑफिशियल गप्पांमध्ये हा पॉइंट डिस्कस होतो. आज तुम्ही भारताकडेच बघा, किती अंतर्विरोध आहेत आपल्याकडे. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या टोनमध्ये बोलतो. प्रत्येक जाती, धर्म, प्रांत आपण भरपूर विभागले गेलेलो आहोत. ह्या सगळ्यांची मोठ बांधणं किती कठीण आहे. हे याचं साधं उदाहरण म्हणजे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या हाऊसिंग सोसायटीतल्या 40 ते 200 लोकांना एकत्र आणणं किती कठीण काम आहे. सो यू जस्ट मल्टिप्लाइड मल्टीफोल्ड. खूप त्याला जर मोठ्या आकाराचं बघितलं तर 140 कोटीचा देश, आणि त्याच्यात समजा आणखीन 2 कोटी मी घेतले, त्या अतिशय अवघड गोष्ट आहे. पण समजा तरी मी ते पीओके ताब्यात घेतलं, तर सुरुवातीला काही वर्ष तरी तिथे मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन ठेवायला हवं. कारण नॉट अंडरमायनिंग द सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, पण मिलिटरी आता तुम्ही मालदीवचं ऐकत असाल. मालदीवनी काय सांगितलं की जो इंडियन आर्मीचा किंवा एअरफोर्सचा जो एक छोटा मोठा कॉन्टिंजेंट आहे, त्याच्यावर काय बंधनं घातली, तर दे विल नॉट कॅरी वेपन्स. सो यू इमॅजिन की बाबा ते 100 लोक मिळून काय देश ताब्यात घेणार नाहीयेत. पण आर्म फोर्सेसची एक भीती असते, एक कॉशन असतो. म्हणजे इव्हन जेव्हा आपण बांगलादेश सेपरेट केला, तेव्हा सुद्धा सल्ला दिलेला की एक ब्रिगेड स्ट्रेंथ, इंडिपेंडंट ब्रिगेड स्ट्रेंथ म्हणजे अराउंड 5,000 लोक ही आपण बांगलादेशमध्ये ठेवूया. तेव्हाच्या सरकारने हे रेकमेंडेशन घेतलं नाही. आज आपण बघतोय बांगलादेश कुठे चाललाय, किंवा ह्याच्या आधी कुठे चाललेला. 71 नंतर मुजीबुर रहमानची हत्या झाल्यानंतर कुठे गेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला तरी काही वर्ष तो मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन खाली राहिला पाहिजे, आणि नंतर तो हळूहळू देशामध्ये इंटिग्रेट होईल. अगदी त्याचं अगदी थोडं फार अवे एक्झाम्पल मी जर द्यायचं असेल तर म्हणेन, हैदराबाद निजामाच्या ताब्यात होता. तिथल्या लोकांना भारतात यायचं होतं. भारतातल्या लोकांचं सगळं म्हणजे मराठी वॉज सेकंड लँग्वेज आफ्टर तेलुगू, इतकं सगळं छान होतं. पण तरी सुद्धा आर्मी आज जावी लागली, ताब्यात घेतलं गेलं. त्याला तरी किती पोलीस ऍक्शन म्हटली तरी इट वॉज आर्मी. आणि त्याच्यानंतर ते नंतर सगळं सुरळीत झालं. नंतर सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आलं. पीओके ताब्यात आल्यानंतर सुद्धा सुरुवातीला काही वर्ष असंच करावं असं माझं म्हणणं आहे, माझं मत आहे. सरकार काय विचार करतं मला माहिती नाही, पण ह्याच्याविषयी आम्ही बऱ्याच वेळेला बोललो की हातात आलं तर करायचं काय. आणि आता तुम्ही मला म्हणालात की पूर्ण पाकिस्तान माझ्याकडे आला तर करायचं काय. ऍक्च्युअली आय नेव्हर थॉट अबाउट दॅट, कारण मला वाटत नाही आपण पूर्ण पाकिस्तान ताब्यात घेऊ. ओके, सो माझा प्रश्न थोडा वेगळा होता. मी म्हणत होतो की आत्ता जरी आपल्याला न्यूजमध्ये दिसतंय की मुझफ्फरनगर मधल्या आणि तिथल्या मुझफ्फराबाद मधल्या आणि तिथल्या जी लोक आहेत, ती गेल्या वर्षी आट्याच्या भाववाढ झाली म्हणून रस्त्यावर आली, आणि आम्हाला इकडे पाकिस्तानपेक्षा मोदी बरा म्हणून ते रस्त्यावर होते. पण हे वरवर कितीही आपल्या बाजूने आहे असं वाटलं तरी ही पॉप्युलेशन इतकी रॅडिकलाइज्ड आहे की आपण आर्म्ड कंट्रोल ठेवून, फोर्स ठेवून तिकडे किती त्याला सस्टेन करू शकणार, आणि ते आपल्या जनरल पॉप्युलेशन बरोबर असिम्युलेट होऊ शकतील का? हे आता शक्य होणंच नाही. नाही, कारण काय माहितीये, तुम्ही जो आता मुद्दा काढलात की रॅडिकलायझेशन कुठल्या मुद्द्यावर आहे, तर ते धर्मावर आहे. आणि तुमच्या धर्माची जर शिकवण अशी चुकीची असेल की जो माझ्या धर्माचा नाही तो शत्रू, तर त्याला मी कितीही चांगलं वागवलं तरी तो मला शत्रूच वागवणार आहे. म्हणजे हा एक आपली दुखती नस आहे. आज जेव्हा 22 एप्रिलला पहलगामवर जेव्हा हल्ला झाला आणि दोन्ही बाजूनी लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, काश्मीरी तसेच आहेत, मुस्लिम तसेच आहेत, ही एक बाजू उजवीकडची. डावीकडची बाजू सगळेच मुस्लिम वाईट नसतात, सगळेच काश्मीरी वाईट नाहीयेत, मला चांगला अनुभव आला.
त्यामुळे हे काही वाईट नसतं. ह्याच्यामध्ये कुठेतरी ते फॅक्ट आहे. पण तुम्ही जर स्पेनची हिस्ट्री ऐकली असेल, वाचली असेल, तर स्पेन हा देश ओव्हरनाईट मुस्लिम झाला आणि तो ओव्हरनाईट ख्रिश्चन झाला नंतर काही वर्षांनी. आणि मी ख्रिश्चन धर्म आणि मुसलमान धर्म एकसारखा एकच नाही, कारण त्यांचे टीचिंग सेम आहे. फक्त ख्रिश्चन धर्मामध्ये सुधारणा 500 वर्षापूर्वी सुरू झाल्या रेनेसा पिरियड मध्ये, म्हणून आज ते आपल्याला आत्ता ज्या स्थितीत आहेत त्या देशात ख्रिश्चन देश दिसतात. मुसलमानांमध्ये जर रेनेसा सुरू झाला असता तर एखाद वेळी मुसलमानी सुधारले असते, पण आता तरी तसं काही दिसत नाहीये. सो जो तुमचा मुद्दा आहे की ते हातात आल्याने त्यांना ताब्यात ठेवणं किंवा त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा त्यांना आपल्या बाकीच्या देशाशी आणि नागरिकांशी ॲसिम्युलेट करणं, इट इज गोइंग टू बी हर्क्युलियन टास्क. कारण जवळचं उदाहरण 71च्या लढाईनंतर भारतीय सैनिकांचे हार घालून सत्कार झाले, खायला प्यायला फुकट, आणि बांगलादेशी यांनी अगदी म्हणजे जसं फ्रान्सच्या लोकांनी सेकंड वर्ल्ड वॉरच्या शेवटी अमेरिकन आणि रशियन लोकांचं स्वागत केलं, तसं बांगलादेशी लोकांनी आपलं स्वागत केलं 71च्या लढाईनंतर इंडियन आर्मीचं. करेक्ट. बट जस्ट 20-30 years डाऊन द लाईन व्हेर आर दे? आणि आज 50 years डाऊन द लाईन दे आर अगेन्स्ट अस. सो तुमचा हा मुद्दा अतिशय व्हॅलिड आहे की हे ॲसिम्युलेट होणं खूप कठीण आहे. पण ते खूप कठीण आहे म्हणून मी करायचं नाही का? तर नाही, तो भूप्रदेश माझा आहे, मी तो घेईन. आता मी अमेरिकेसारखं क्रौर्य दाखवीन का नापाम बॉम्ब टाकायचं, ते मी सरकारवर सोडेन, पण ती माझी भूमी आहे, ती माझ्या हातात यायला पाहिजे. ॲसिम्युलेट होणं कठीण आहे. असं म्हणतात की तुमचा जर का शेजारी देश अशांत असेल तर तुमच्याकडे पण त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आजच्या क्षणाला एखादा बफर झोन पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये क्रिएट करून थोडं हे करणं जास्त योग्य राहील का? बफर दरवेळीच हवा असं नाही. जर मी माझ्या शेजाऱ्यापेक्षा ताकदवान असेल तर त्यांनी बफर क्रिएट करावा, मी नाही. पहिला मुद्दा. बरं, बफर झोन म्हणजे परत अ पीस ऑफ लँड. मी माझ्या स्वतःच्या देशात 10 किलोमीटर 20 किलोमीटर मागे का जावं? तू मागे जा, मी आहे तिथे थांबेन. सो बफर हा जो एक मुद्दा होता, म्हणजे बफर झोन हा जो शब्द वापरला जातो, हा 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात साम्राज्यवाद चालू होतं तेव्हाच हे. आज त्या बफरला काही अर्थ नाहीये. आज जेव्हा तुमचं S-400 जेव्हा 300 किलोमीटरवर फायर करतं, तेव्हा 20 किलोमीटरनी काही फरक पडणार नाहीये. सो पर से दॅट बफर डझंट हॅव एनी मिनिंग राईट नाउ. ते 19व्या शतकातलं थिंकिंग आणि प्लॅनिंग होतं, कारण तेव्हा मिसाईल किंवा एअरफोर्सचं एवढं संशोधन आणि एवढं प्रगत झालेलं नव्हतं काही. सो दॅट इज ओके की ते आम्हाला रिएक्शन टाइम मिळावा म्हणून. आज मला त्या रिएक्शन टाइमची काही गरज नाहीये, कारण आज आपले सॅटेलाइट्सच एवढे वरती आहेत की मला शत्रूची पूर्वसूचना आधीच मिळणार आहे. सो मगाशी आपण जसं डिस्कस करत होतो की आपण पाकिस्तानला बरेच एक्झिट ऑप्शन दिले पण ते त्यांनी घेतले नाहीत. लढायची तर इच्छा दाखवतायत, ग्राउंडवरती मुवमेंट्स होत नाहीयेत. आणि जे मग म्हणतो की आपण डिप्लोमॅटिक परसेप्शन क्रिएट करायचं आहे वर्ल्ड ओव्हर, तर त्याच्यामध्ये त्यांचा पंतप्रधान सेनेटमध्ये उभं राहून म्हणतो की 5 प्लेन पाडले. मग डिफेन्स मिनिस्टरला रिपोर्टर विचारतो की बरं मग पुरावे द्या, तर म्हणतो सोशल मीडियावर बघा. म्हणजे हे अतिशय बालिश प्रकारे ह्यांचे डिफेन्स देखील चालू आहे ऑन द डिप्लोमॅटिक फ्रंट. बरं, जे काही पुरावे म्हणून हे आता व्हॉट्सअपवर येत आहेत, पण एका ठिकाणी तर व्हिडिओ गेम मधला क्लिप आली, विमान पाडलं म्हणून. एक एआयची क्लिप होती. एक आपलेच जे दुर्घटना झाल्या विमानांना 2021 आणि 23 मधल्या त्याचेच व्हिडिओ परत दाखवून किंवा ते फोटो घेऊन हे बघा आम्ही पाडली म्हणून दाखवलं. म्हणजे हा डिप्लोमॅटिक हाफ हार्टेड एफर्ट पण त्यांच्याकडनं चाललाय का असा? आणि ह्याला जोडून अजून एक जोडून प्रश्न विचारायचा होता की आपण UNHC मध्ये पण आपण बघितलं त्यांचे हे आलेले मॅडम होत्या मंत्री, त्यांनी देखील रबर बुलेट पेल्ट्स केलेत म्हणून एका मुलीचा चेहरा दाखवला आणि
दुसऱ्या दिवशी हा पॅलेस्टाईन मधला कुठला तरी फोटो आहे, हा काश्मीर मधला देखील नाही. ही इतकी खोटी, धडधडीत खोटी बातमी ती कुठल्या जोरावरती ग्लोबल लेव्हलवर टाकतात. अगेन हा कारण कॉन्फिडन्स त्यांना येतो कुठून? कॉन्फिडन्स नाहीये, हे कंपल्शन आहे की मला भारताकडनं एस्केप नकोय, मला माझ्या जनतेसाठी मला एस्केप हवाय. मी जसं मागे कुठल्या आधीच्या प्रश्नाला एक सांगितलं की मी जर उद्या पाकिस्तानमधला एक मेंबर ऑफ पार्लमेंट असेल किंवा मंत्री असेल किंवा लष्करशाह असेल, तर मला माझ्या लोकांनी काहीतरी उत्तर द्यायचंय ना. त्यांच्या देशात आता एवढी अशांतता आणि अस्थैर्य आहे की जर त्यांचे आर्मी ऑफिसर एकटा दुकटा कुठे दिसला तर त्याला लोक लिटरली लिंच करतील. तर त्यांना त्यांच्या जनतेपासून एस्केप ऑप्शन हवाय, भारतापासून एस्केप ऑप्शन नकोय. कारण भारत नुसताच बसलाय. भारत म्हणजे मी म्हटलं तसं की आपण लहान मुलाला एक मध्येच काहीतरी खूप त्रास देणार एक झापड मारली आणि मी गप्प बसलो की कर तिकडे मस्ती, आणि तो मित्रांना जाऊन सांगतो अरे आज मी ना असं केलं तसं केलं तसं केलं. अरे बाबा तुझा गाल कशाने सुजला? नाही मी भिंतीवर आपटलो. तर हे तशातलं चाललंय. ते जे खोटं बोलतायत इट इज नॉट कॉन्फिडन्स, इट इज कंपल्शन. सो टेक इट इन स्ट्राईड. दुसरी गोष्ट UN मध्ये काही बोलणं आपण गेल्या 50-60 वर्षात बघितलंय. मी तर म्हणेन आपल्या जसं खेडेगावामध्ये पारावर बसून लोक भाषण करतात, ते UN इज नो मोर दॅन इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय वडाचा पार आहे तो. आज UN ला कोण विचारतंय? ना रशिया विचारत. ट्रम्प बाबा तो म्हणतो आम्ही तुमचे पैसेच बंद करू. चीन म्हणतोय मला पाहिजे तसंच मी करणार आहे, येईन हवं तेव्हा नको म्हणेन, हवं तेव्हा हो म्हणेन. त्यामुळे आपण काय म्हणतो ते खयाल अच्छा है, दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है. ते आता UNचं स्टेटस तसं आहे. बोलून दे. आपले लोकही जे आमचे फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर्स UN मध्ये ते बोलतात, छान बोलतात. भारत अजूनही सगळं लॉजिकल बोलतो, तथ्यांना धरून बोलतो. पाकिस्तानकडे ते नाहीये. सो त्यामुळे कॉन्फिडन्स नाही, कंपल्शन. ह्यालाच अजून हे करतो, जोडून परत विचारतो की आता आपण ज्या फोटोचा उल्लेख केला आपण, जो पॅलेस्टाईनचा फोटो निघाला तो खोटा फोटो होता. हे खोटं ठरवायला देखील काही मोठं इंटेलिजन्स सर्व्हिसेस आणि ह्यांनी काही इन्व्हेस्टिगेट केलं. हा आता माझ्यासारखा एक कॉमन माणूस गुगल सर्च करून हे फाइंड आउट करू शकतोय. आणि ह्या जगात देखील इंटरनॅशनल फोरम वरती आज ते असा पुरावा म्हणून प्रेझेंट करतात. तरी मग बाकीच्या देशांना काय इंटरेस्ट आहे की दे आर स्टील एक्सेप्टिंग और रादर एंटरटेनिंग पाकिस्तान? कॅन आय राईट ऑफ अ कंट्री? कॅन आय मेक कंट्री व्हॅनिश? म्हणजे मी एखाद्या देशाला जगातनं नाहीसं करू शकतो? नाही मी करू शकत. कोणीच नाही करू शकत. तो राहणार आहे. मग आंतरराष्ट्रीय राजकारणात काय? जर तो आहे तर त्याचा मी वापर कसा करून घेऊ? मी जर आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेल तर मी भारताकडे काय बघतोय? खूप मोठी बाजारपेठ आहे, चांगले ट्रेंड इंजिनियर्स मला स्वस्तात मिळतात, माझं काम मी आउटसोर्स करू शकतोय. बाबा तेवढं थांब, त्याला सांभाळून घ्या. दुसरा देश काय आहे? आता जसं त्यांनी अमेरिकेने जसं नेटोची मेंबरशिप पैसे कमी केले का? कारण ह्यात मला काही मिळत नाहीये. पाकिस्तानमधनं मला काही मिळतंय का? हो, मला लो ट्रेंड मूर्ख, म्हणजे आपल्या मराठीत सांगायचं 10वी फेल 7वी फेल माणूस कुठेतरी जाऊन गोळ्या मारायला किंवा कुठेतरी जाऊन स्फोट करायला मला मी तेवढे तोही वापर करून घेईन. कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सगळ्याचा उपयोग असतो. सगळ्याचा उपयोग असतो. उदाहरणार्थ अफगाणिस्तानला रशियानी ऑक्युपाय केल्यानंतर स्ट्रॉंग रशियन आर्मी विथ स्ट्रॉंग इक्विपमेंट यांच्याशी लढायला मी माझे सैनिक पाठवण्याच्या ऐवजी पाकिस्तानमधले त्यांना जर, म्हणजे माझ्या सैनिकाला एक जरी सैनिक मेला तरी मला अमेरिकेत प्रेस विचारते, त्याच्याऐवजी मी पाकिस्तानातल्या 100 मूर्खांना त्या एका सैनिकाच्या पैशात जर पाठवू शकत असेल तर मला पाकिस्तानचा उपयोग आहे. हे मी तेव्हाच सांगतोय 80च्या दशकातलं. पण आता सुद्धा त्याचा काहीतरी थोडा मोठा उपयोग असेल. उदाहरणार्थ जर एखादा देश अगदीच भारताला सुद्धा सुपर पॉवर बनवू द्यायच्या मध्ये अडथळा आणू इच्छित असेल तर ही चांगली टॅक्टिक्स आहे ना. भारताचे काही रिसोर्सेस नेहमीच इकडे एंगेज राहतील, तर हा राहून दे देश,
हा राहून दे, जसा आहे तसा राहून दे, ज्या कंडिशन मध्ये आहे तसा राहून दे. मला आता ते बरं, अमेरिकेत अगदी काही उलथापालथ झाली तरी सुद्धा, म्हणजे अगदी सिव्हिल वॉर झालं, 5 राज्य म्हणजे 5 तुकडे झाले, युरोपच्या स्वास्थ्यावर, अमेरिकेच्या स्वास्थ्यावर किंवा चायनामध्ये काय फरक पडणार आहे? काहीही नाही. त्यामुळे होत राहून दे. म्हणून जो प्रश्न आहे की का, तर तो देश तसाच राहणार आहे आणि एव्हरीवन इज ट्राइंग टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ इट. किंवा आपण, तुम्ही सगळे प्रायव्हेट सेक्टरवाले, आपण म्हणतो ना लिव्हरेज द थिंग, युटिलाइज द रिसोर्सेस, गुड रिसोर्स. जसं आपण एखादं म्हणजे छान छान दिसणारं कुत्रं जे माझी ऑर्डर ऐकतो त्याला मी घरात ठेवतो आणि जे चावरं कुत्रं आहे त्याला अंगणात बांधतो. असून दे, मी काही कुत्र्याला गोळी मारायला जाणार नाहीये, असून दे. मला आता असं म्हणायचंय की आता आपण वी हॅव ऑलरेडी फ्लेक्स्ड आवर मसल्स आणि आता आपण आर्थिक महासत्ता व्हायला पण आलो. आपण माझ्यामध्ये 4थी अर्थव्यवस्था आहोत आणि आता 26 मध्ये आपण 3री अर्थव्यवस्था पण होऊ शकू. तर इज इट द राईट टाइम टू सिक्युअर सीट इन UNSC? कारण की आपण प्रत्येक वेळेला जातो तेव्हा चायना आपल्या ह्याच्यामध्ये वेटो वापरून हे करतो. जरी UN ला काही अर्थ नाही असं आपलं मगाशी डिस्कस झालं, तरी ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो का की आपण मिलिटरी माइट पण आहे आपल्याकडे, फायनान्शियल ताकद पण आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे एक कणखर नेतृत्व आहे जे जगाला दिशा दाखवू शकतं. तर इज इट अ राईट टाइम? आपण तुम्ही जर न्यूजपेपर वाचले असतील गेल्या 10-11 वर्षातले, तर सुरुवातीच्या मोदींच्या नेतृत्वाखालील पहिल्या 5 वर्षात ह्याच्यात काही फारशी हालचाल झाली नाही. पण दुसऱ्या टर्म मध्ये आणि आता 3ऱ्या टर्म मध्ये या दिशेने भारत नक्कीच पावलं टाकतोय. पण मी म्हटलं तसं, ती सीट घेऊन मी करणार आहे काय? कारण ती सीट नसताना सुद्धा मला पाहिजे ते मी करतोय. करेक्ट. आणि ती सीट माझी असून सुद्धा, आता जसं युक्रेन आणि रशिया, बरेच लोक प्रयत्न करतात. ते ट्रम्पनी सुद्धा आलेल्या म्हटलं मी ही लढाई थांबवेन. आणि आता एक मागच्या आठवड्यातलं त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंटचं स्टेटमेंट आहे की आम्ही आता या लफड्यात पडणार नाही. सो त्या UN सीटच्या मागे किती एफर्ट लावायचं, आय विल लिव्ह इट टू वाईज पीपल इन दिल्ली. दुसरा ह्याच्यातला मुद्दा सांगतो की हा तुम्ही आर्थिक क्षमतेचा काढला की आपण 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था होऊ घातली. मी त्याला जास्ती क्रेडिबिलिटी देणार नाही. कारण बिपिन रावत जेव्हा जिवंत होते, CDS जनरल बिपिन रावत, ही मेन्शन्ड अ टर्म कॉल्ड 2.5 वॉर, 2.5 फ्रंट. की पाकिस्तान जो प्रॉब्लेमच आहे, चायना जो आम्हाला माहिती आहे की ही इज व्हेरी कॉम्पिटिटिव्ह, आय विल यूज दॅट वर्ड, इज व्हेरी कॉम्पिटिटिव्ह इन एव्हरी आस्पेक्ट. नंतर हे तिसरं आता थोडक्यात माकड बाजूला आलेलं आहे, बांगलादेश. आणि तो 2.5 च्या ऐवजी 3.5, अँड दॅट रिमेनिंग हाफ इज माय इंटरनल कन्फ्लिक्ट्स. आणि ती इंटरनल कन्फ्लिक्ट्स का आहेत? कारण ह्या आर्थिक महासत्ता होण्याच्या रस्त्यामध्ये त्याची जी फळं आहेत ती माझ्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचतायत का? आणि जर ती पोहोचत नसतील तर त्याला फूस लावायला बरेच इतर घटक तयार आहेत. धर्माच्या नावावर त्याला भडकवायला लोक तयार आहेत, प्रांताच्या नावावर त्याला भडकवायला तयार आहेत, जातीच्या. आणि या सगळ्याला ज्या वेळपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि ज्याला आपण म्हणू सोशल पॅरामीटर्स, ती आर्थिक महासत्ता ज्यावेळेपर्यंत खालपर्यंत पोहोचत नाही त्यावेळेपर्यंत ते आर्थिक महासत्ता असण्याला अर्थ नाही. आणि आय मे बी साऊंडिंग समव्हॉट लाईक कम्युनिस्ट, पण मी कम्युनिस्ट नक्की नाहीये. कारण मी मोस्ट ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन मध्ये होतो, इंडियन आर्मीमध्ये, आणि सरकारचं धोरण, आपल्या सरकारचं धोरण हे कम्युनिस्ट नाहीये. पण मला आर्थिक महासत्ता झालेलं तेव्हा आवडेल की जेव्हा माझा खेडेगावातला माणूस सुद्धा IIT ला तितक्याच सहजतेने बसू शकेल जितक्या सहजतेने मुंबईतल्या एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा माणूस बसू शकतो. त्यामुळे माझ्याकडे आर्थिक महासत्ता जर मी झालो तर मी UN सीटसाठी प्रयत्न करायच्या ऐवजी मी भारतातल्या लोकांचं राहणीमान वर घेईन. आणि जेव्हा माझ्या देशातले लोक आनंदी असतील तेव्हा तेच मला उचलून UN पर्यंत पोहोचवतील. मला आणखीन कुणाशी बाहेर जाऊन UN वगैरे मागायची काही गरज नाहीये. उदाहरणार्थ स्वीडन, नॉर्वेला जर तुम्ही गेला असाल, पॉप्युलेशन कमी, पॉप्युलेशन डेन्सिटी खूप कमी आणि सोशल सिक्युरिटी कव्हर खूप जास्ती.
तर त्यामुळे म्हणजे आज जे ज्याला आपलं सरकारी ते म्हणते लेस गव्हर्नन्स, तर त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये गव्हर्नन्स इज व्हेरी लेस. आणि तसा जर माझा देश असेल आणि तशी आर्थिक महासत्ता असेल, मला तो आवडेल रादर दॅन त्या आर्थिक ताकदीचा मी वापर UN सिक्युरिटी काउन्सिल सारख्या कुठल्या तरी फालतू फोरमची मेंबरशिप घेण्याची आहे. सो दॅट इज माय टेक, की वेळ आहे का आपलं सरकार त्या दिशेने पावलं टाकतंय गेली 5-7 वर्ष नक्कीच. आणि आता आपण मगाशी म्हणालो की पाकिस्तानला हे पिअर प्रेशर आहे म्हणा किंवा इंटरनल प्रेशर आहे की त्यांना दाखवायचे त्यांच्या लोकांना, त्यांच्या लष्करशहाला की आम्ही पण काहीतरी करतो आहोत, म्हणून हे सगळे उपद्व्याप त्यांचे चाललेले आहेत. तर मला असं विचारायचं की त्यांना पण हे माहिती आहे की आपल्याकडे 3 दिवसाचा अम्युनिशन्स आहेत, तरी पण ते करणं त्यांची कंपल्शन आहे. पण जर का IMFने किंवा FATF मध्ये जर का आपण त्यांना ग्रे लिस्ट मध्ये किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं, तर असे जास्त त्यांना क्रम्बल करायला किंवा त्यांना अशांत करण्याकरता जास्त उपाय होऊ शकतात का? म्हणजे गोळी चालवल्याशिवाय जे युद्ध केलं, शिवाजी महाराजांनी जी एक लढाई केली कारतलब खानाबरोबर, उंबरखेडीतली लढाई, एकही हत्या न करता सगळ्यांना ते शरण आलं. जसं IMF कॅन बी अ वेपन फॉर अस. आय डोंट थिंक सो. कसं होईल माहितीये का, की अत्यंत प्रिमिटिव्ह ट्रायबल सोसायटीमध्ये सुद्धा त्यांच्या राजाला कुणीतरी फिजिकली मारावं लागतं जर मला तो एरिया टेक ओव्हर करायचा आहे. त्यामुळे मी आर्थिक कोंडी, राजकीय कोंडी सगळं करेन, लष्करी कोंडी सगळं करेन. बट इफ आय वॉन्ट टू डिफीट समवन, आय हॅव टू किल समवन. म्हणजे माझं करिअर सुरुवातीला इन्फंट्रीमधनं सुरू झालं. तर आता त्याच्यानंतर बऱ्याच, म्हणजे मी 87-86 मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीला गेलो, त्यालाही आता 40 वर्ष व्हायला आली. 40 वर्षात टेक्नॉलॉजिकली जग खूप पुढे गेलंय, भारत खूप पुढे गेलाय. तरी मी, म्हणजे आम्ही इन्फंट्रीवाले, इव्हन नाव व्हिक्टरी इज मेजर्ड इन फीट, की तुम्ही किती एरिया घेतला. आणि जेव्हा एरिया घ्यायची वेळ येते तेव्हा मला कुणाला तरी समोरच्याला मारावं लागतं. तो शेवटचा माणूस जाणार नाहीये. आणि हे जगात अगदी महाभारताच्या सुईच्या आग्रावरील भूमीपासून ते जॉर्जिया रशियाने घशात घातला ते म्हणा, किंवा गाझा पट्टी आणि इस्रायल म्हणा, जमीन ताब्यात घ्यायला मला मारावं लागतं. त्यामुळे नुसती IMFनी पैसे थांबवले किंवा ट्रेड थांबवला म्हणून पाकिस्तानातलेच लोक क्रांती करतील आणि त्यांच्या लष्करशहांना आणि मंत्र्यांना मारतील, हे माझ्या मते दिवा स्वप्न आहे. तिथे इंटरनॅशनल सपोर्ट, जसं आपण बांगलादेश स्वातंत्र्य करताना मुक्ती बाहिनीला आपण ट्रेनिंग दिलेलं, हत्यारं दिलेली, तशी ज्यावेळेपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही, म्हणजे क्लीन सहभाग आपला त्याच्यात असत नाही किंवा आणखीन कुणाचा असत नाही, त्यावेळेपर्यंत काही पाकिस्तान डिसमॅन्टल नक्की होत नाही. सो आणि ते वरच्या लेवलला या लाईन्सवर खूप विचार चालू असेल की ते कसं करायचं कमीत कमी रिसोर्सेस मध्ये. म्हणजे आपण मराठीत म्हणतो की पाहुण्याच्या काठीने साप मारायचा, साप दिसतोय, मारायचाही आहे, पण मी माझी काठी का वापरू. सो ते चालू असेल. आता IMF आमचा पाहुणा होणार असेल तर चालेल मला. ओके, माझा प्रश्न असा होता कर्नल की इंडिया पाकिस्तान हे दोघेही न्यूक्लिअर नेशन्स आहेत. आपण न्यूक्लिअर ॲसेट्सच्या बद्दल किती रिस्पॉन्सिबल आहोत हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्याच उलट पाकिस्तान हे किती इररिस्पॉन्सिबल राहिलेलं आहे हेही जगाला माहिती आहे. सो फॉर अ ट्रिगर हॅपी नेबर दॅट वी हॅव इन सच काइंड ऑफ एस्केलेशन्स, हाऊ आर वी एन्श्युअरिंग की हे काय म्हणतात त्याला, ती एक स्टोरी मला आठवते आधी, ती राजाने माकडाच्या हाती तलवार दिली आणि दिलाय. सो ती माशी आपल्या नाकावर बसू नये ह्याची आपण काय काळजी घेतोय. ओके, सगळ्यात पहिल्यांदी फॅक्ट, आर्मी, एअरफोर्स, नेव्हीतल्या लोकांनी सुद्धा 99.5% लोकांनी सुद्धा ॲटॉमिक बॉम्ब कसा दिसतोय बघितलेलं नाही. आपण ॲटॉमिक बॉम्ब बघितलेला आहे तो म्हणजे ओपनहायमर पिक्चर मध्ये दाखवलाय, तो अर्थात 1944 मधला होता, किंवा विकिपीडियावर काही माहिती असेल. पण मला एवढं नक्की माहिती आहे, माझ्या हातात जो हँड ग्रेनेड असतो किंवा आर्टिलरीचं जे शेल असतं त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स वेपन आहे ते. त्यामुळे ते असं तयार करून फ्रीजमध्ये ठेवलंय आणि ओव्हनमध्ये गरम करून खाल्लं असं काही नाहीये. त्याला तयार करायला एक वेळ लागतो.
आणि पाकिस्तान इरिस्पॉन्सिबल देश असल्यामुळे फक्त माझं त्याच्याकडे लक्ष नाहीये, पूर्ण जगाचं त्याच्याकडे लक्ष आहे. कारण पाकिस्तानच्या सरहद्दीमध्ये त्यांच्याकडे ऍक्सिडेंटली स्वतःच्या देशात बॉम्ब फुटला काय आणि आमच्या देशात फुटला काय, त्याच्यानंतर होणारी ऍटॉमिक डस्ट किंवा रेडिएशन ही फक्त भारत पाकिस्तानात राहणार नाहीये, ही जगभर जाणार आहे. आणि जगाला त्याची पूर्ण काळजी आहे, कारण जगातले जे तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत देश आहेत त्यांना ह्याची भीती त्यांच्याकडे भरपूर अडचण आहे. दॅट इज वन पॉइंट. दुसरी गोष्ट, भारत इज नो फर्स्ट यूज ऍटॉमिक वेपन त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलेलं की आम्ही पहिल्यांदा वापरणार नाही. पण पहिल्यांदा वापरणार नाही म्हणजे काय की पाकिस्तानचा एक पार्ट टाकून झाल्यावर मग आम्ही टाकणार आहोत? नो, दॅट इज नॉट द मिनिंग. त्यांनी बॉम्ब तयार करायला जरी घेतला तरी सुद्धा त्यांच्या ज्या ऍटॉमिक फॅसिलिटीज आहेत ते माझं एअरफोर्स उडवून टाकणार आहे. सो युरेनियम एनरिच करणं, बॉम्ब असेंबल करणं, टेस्टिंग करून ऍक्च्युअली ते लॉन्च मेथोडॉलॉजी म्हणजे आर्टिलरी शेलनी लॉन्च होणारे वेपन्स आहेत, विमानांनी लॉन्च होणारे वेपन्स आहेत. पाकिस्तानकडे तेवढी केपेबिलिटी नाही आपल्याला माहिती आहे, कारण त्यांची मिसाईलच बिचारे आपापल्याच देशात पडतात, तेवढीच तर रेंज आहे. आणि हे पेलोड घेऊन जाणं इज व्हेरी ट्रिकी अँड टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स थिंग. तर ह्याच्यामध्ये जे कालावधी आहे दॅट कालावधी खूप आहे एअरफोर्ससाठी, की आपली जी राजस्थान पासून जामनगर, गुजरात पासून राजस्थान पासून जोधपूर पासून ते अगदी श्रीनगर पर्यंत जी विमानतळ आहे त्यांना जर आत्ता सरकारने हुकूम दिला, तुम्हाला माहिती आहे आता 6 तारखेची जी ऍक्शन होती ती अर्धा तासात सगळं संपलं. सो दॅट इज आवर केपेबिलिटी. त्यामुळे त्यांनी जर त्यांचे ऍटॉमिक वेपन असं नसतं की कुठल्याही MIDC मध्ये किंवा फॅक्टरीमध्ये ते असेंबल करता येतं, त्याला स्पेशलाइज फॅसिलिटी लागते आणि त्या स्पेशलाइज फॅसिलिटीज खूप खर्चिक असतात, त्यामुळे अर्थातच त्या कमी असतात. त्यामुळे ते पाकिस्तानात कुठे आहेत हेही आम्हाला माहिती आहे. तर तिथे त्यांनी काहीही हालचाल करायचा प्रयत्न केला तर भारताने जरी ऍटॉम बॉम्ब नाही टाकला तरी ते एअरफोर्सला पाठवून बॉम्ब नक्कीच टाकू शकतात. सो दॅट इज टू क्वेल द फिअर ऑफ ऍटॉमिक वॉर. कारण ते फक्त भारत पाकिस्तानात राहत नाही, ते जगभरासाठी होणार आहे. कारण हिरोशिमा नागासाकी मध्ये पडलेले बॉम्ब आणि त्याच्यानंतर आज 70-80 वर्षांनी पडणारे बॉम्ब ह्यांच्या विध्वंसक ताकदीमध्ये खूप फरक आहे. आणि जगभराचं सगळ्यांवर म्हणजे एक छोटं केस, अटल बिहारी वाजपेयींच्या काळात जेव्हा आपण टेस्टिंग केलं, ऍटॉमिक टेस्टिंग राजस्थानमध्ये अगेन स्ट्रॅटेजिक डिसेप्शन, तेव्हा आपल्या नेव्हीनी अंदमान निकोबार आयलंड साईडला खूप मोठं एक्सरसाइज ऑर्गनाईज केला, ज्याच्यासाठी आपल्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या शिप्स म्हणजे मुंबईवरनं शिप्स पूर्ण भारताला वळसा करून तिकडे नेले. तो भारत एवढं मोठं काय करतोय, साऊथ चायना सी मध्ये तो काही करतोय का, किंवा आणखीन काय करतोय बे ऑफ बेंगॉलमध्ये, त्यावेळेचे सगळे सॅटेलाइट्स हे मग तिकडे वळवण्यात आले की बाबा हा काय करतोय भारत देश, भारताची नेव्ही काय करते. आणि ते सॅटेलाइट वळल्यामुळे तेवढ्या वेळात गुप्ततेने आपण तो ऍटॉमिक टेस्टिंग तिकडे केलं, जे बॉम्बस्फोट झाल्यानंतर जगाला कळलं. दॅट इज अ स्ट्रॅटेजिक डिसेप्शन. जसं आता मोदींनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आपण उद्या सगळ्यांनी ड्रिल करायचं सगळ्या भारतभर, आणि रात्री विमानं पाठवली. दॅट इज अगेन अ डिसेप्शन, स्ट्रॅटेजिक डिसेप्शन. तर त्यामुळे सगळ्या देशांचं एकमेकांवर लक्ष आहे, सॅटेलाइट सगळीकडे बघत असतात. आणि 1998 पेक्षा आता तर म्हणजे किती 3,500-4,000 सॅटेलाइट असतील वेगवेगळ्या देशांचे. सो आय डोंट थिंक दॅट इज अ ग्रेट थ्रेट. तुमच्या मते व्हॉट्स नेक्स्ट? नेक्स्ट इज बऱ्याच गोष्टीला ना तात्कालिक सोल्युशन नसतं. म्हणजे मोदींच्या सुरुवातीच्या कालावधीत म्हणजे 2014 ते 18 मध्ये लोकांना सगळ्यांना घाई लागलेली आहे, ये भी करना चाहिए, वो भी करना चाहिए, ये है वो है, पहिला वाला पार्टी चोर था, दुसरा वाला पार्टी चोर है, इसने ये करना चाहिए. मी त्यांना एक साधं उदाहरण द्यायचो नेहमी. आपण लहानपणी जेव्हा सायकल चालवायला शिकतो, पडतो बिडतो शिकतो पण थोड्या दिवसांनी, आणि नंतर मग आपल्याला सायकल हात सोडून चालवता येते आणि आपण तिथल्या तिथे त्याला युटर्न पण मारू शकतो. नंतर थोडे मोठे होतो, मोटरसायकल येते, मग मोटरसायकलला युटर्न मारायला शिकतो, मग पाय टेकून, मग तेव्हाचं वय वेगळं असतं, दुसऱ्या कोणाला इम्प्रेस करायचं असतं. त्याच्यानंतर नोकरीला लागतो, आपल्याकडे कार येते, मग आपल्याला कळतं की मोटरसायकल सारखं त्याला झपकन युटर्न नाही मारता येत, त्याला वेळ लागतो. सायकलची टर्निंग रेडियस, मोटरसायकलची टर्निंग रेडियस,
कारची टर्निंग रेडियस. आणि हेच जर तुम्ही मोठ्या मर्चंट शिपवर गेलात, काही हजार टनांच्या मर्चंट शिपवर, तर त्यांची टर्निंग रेडियस काही किलोमीटरची असते. आणि मग देशाचा विचार करा, पंतप्रधान मोदी किंवा दुसरे कुठलेही पंतप्रधान हे 140 कोटी लोकांच्या देशाचं टर्निंग रेडियस सांभाळतात आणि त्यांना टर्न करायला लावतात, तर किती वेळ लागेल. आणि त्याच्यात त्यांना ते तेव्हाच करू शकतील जर ते पंतप्रधान राहिले तर. त्यामुळे इलेक्शन जिंकणं हा त्यातला एक इंटिग्रल पार्ट आहे. दे कॅनॉट ओव्हरलुक दॅट. कारण ते इलेक्शन जिंकले तर ते पंतप्रधान होणार आहेत, आणि जर ते पंतप्रधान राहिले तर ते सुकाणू त्यांच्या हातात राहणार आहे. तर त्यामुळे हा जो वेळ आहे मोठा, व्हॉट नेक्स्ट, ऍक्च्युअली आय डोंट हॅव केपेबिलिटी ऑर नॉलेज टू आन्सर दॅट. पण हे सिच्युएशन काही काळ तरी पुढे राहील, ज्या वेळपर्यंत पाकिस्तानचे तुकडे होत नाही किंवा फुल फ्लेजेड वॉर होत नाही. आपण वॉर करणार नाही, त्यामुळे दुसरं ऑप्शन मी धरतच नाहीये. पाकिस्तानचे त्यांच्या आंतरविरोधामुळे, भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे आणि इतर काही प्रॅक्टिसेसमुळे जर त्यांचे तुकडे झाले तर हा प्रॉब्लेम तात्पुरता संपेल. कारण देशाचे तुकडे झाले म्हणून सगळे रॅडिकल मरणार नाहीयेत. बांगलादेश वेगळा करून आपण काही फार तीर मारलेला नाही. हा, फक्त ह्याच्यात तुम्ही मला हा प्रश्न विचारायला हवा की आपण काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विश्वास ठेवा. आज आपण जेव्हा मोदींची एवढी स्तुती करतो की बाबा छान ऍक्शन घेतली, तेव्हा तुम्ही हेही लक्षात घ्यायला हवं की इंदिरा गांधींची तुम्हाला स्तुती करायला हवी. त्यांनी तेव्हा ती ऍक्शन घेतली. किंवा लालबहादूर शास्त्रींची स्तुती करायला हवी, त्यांनी तेव्हा ती ऍक्शन घेतली. किंवा अटल बिहारी वाजपेयींची स्तुती करायला हवी 98 मध्ये, किंवा त्यांनी ॲटॉमिक टेस्टिंग करायचा डिसिजन घेतला. सगळ्यांनी नरसिंहरावची स्तुती करायला. तर सरकारवर विश्वास ठेवा. सरकार निवडायचा अधिकार. आशिष, फ्रंट बघितली म्हणजे मी इन्फंट्रीमध्ये नोकरी केली. मी ग्लेशियरमध्ये कंपनी कमांडर होतो 91 साली. त्याच्यानंतर मी इंटेलिजन्समध्ये बॉर्डर्सवर होतो. मणिपूरमध्ये मी मणिपूरमध्ये कमांड केलं, इंटेलिजन्सचं युनिट, जिथे मणिपूर, नागालँड आणि मिझोराम 3 स्टेट्समधनं रिपोर्ट करायचं काम माझ्याकडे होतं. तर सिंगल कर्नल विथ से 20 years, म्हणजे मी कधी 15-16 वर्षी कर्नल झालो आणि मी 20-22 वर्ष सर्व्हिस बाहेर आलो. मी असं म्हणणार नाही की कर्नल विथ 20 years सर्व्हिस इज नो ऑल अबाउट आर्मी. आर्मी इज टू ह्यूज. आणि नॉट ओनली आर्मी इज टू ह्यूज, भारत सरकारमध्ये मंत्रालय कमीत कमी 60-70 असतील. त्यातलं एक आहे डिफेन्स मिनिस्ट्री, संरक्षण मंत्रालय. ते महत्वाचं आहे. पहिले जे 5 मिनिस्टर्स असतात म्हणजे पंतप्रधान, रक्षा मंत्री, वित्त मंत्री, परराष्ट्र अफेअर्स आणि गृहमंत्री, हे 5 म्हणजे ते कोर कमिटी. त्यांच्याकडे असलेल्या 60-70 मिनिस्ट्री मधली एक डिफेन्स मिनिस्ट्री. त्या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, ऑर्डनन्स फॅक्टरीज, एवढी डिपार्टमेंट्स, त्यातली एक आर्मी. आर्मीमध्ये असलेले असंख्य विभाग आणि त्याच्यात असलेला एक कर्नल. सो आय फील आय एम अ व्हेरी स्मॉल कॉग इन दिस. म्हणजे तो जगन्नाथाच्या रथातला आम्ही कोण आहोत आम्हालाही माहिती नाही. त्यामुळे मी जे काही बोलतोय ते 20-22 वर्ष आम्ही आमच्या कलिगशी बोलतो, किंवा आता माझी बॅच आता ऑलमोस्ट सगळी रिटायर झाली. शेवटचे 4 लेफ्टनंट जनरल आर्मीत आहेत. तर ते सोडून त्यांच्याशी चर्चा करताना किंवा मी वेगवेगळे कोर्सेस केले. मी अमेरिकेत 2 महिन्यासाठी गेलेलो 2001 ला. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी आणि पेंटागॉन मध्ये राहिलो. मी इस्रायली लोकांबरोबर 15 दिवस राहिलोय. एक स्टाफ कॉलेज म्हणून आर्मीत कोर्स असतो, तिथे 400 लोक आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे सगळे अभ्यास करून परीक्षा देऊन आलेले असतात. त्यांच्याबरोबर वर्षभर राहिलो. ह्यांच्या चर्चातनं, प्रेझेंटेशन्स मधनं जे काही मला ग्रास्प करता आलं, तर त्याच्यानुसार मी उत्तर देतो. म्हणून मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं की दिल्लीत काय करतायत ऍक्च्युली आय डोंट नो. किंवा जसं मी मणिपूरमध्ये जो मी युनिट कमांड करत होतो, तशी 14 युनिट भारतभर आहेत. त्यामुळे आमचे जे बॉस दिल्लीत बसायचे, त्यांच्याकडे दर दिवसाला टेबलवर किती कागद यायचे आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे, एक 14 म्हणजे मला 7% फक्त माहिती होतं काहीतरी.
दॅट इज अ व्हेरी, म्हणजे ते हत्तीच्या गोष्टीसारख्या कर्नलच्या गोष्टी आहेत की मला एक तर सोंड माहिती असेल किंवा शेपूट माहिती असेल किंवा एक पाय माहिती असेल किंवा एका पायाचं एक नख माहिती असेल. सो म्हणजे जे आर्मी चीफ, आमचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जसे आमचे जनरल नरवणे होते किंवा आत्ताचे द्विवेदी किंवा आधी जनरल पांडे होते, त्यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचारलेत. ते म्हणजे आर्मी, त्यांना ओव्हरव्ह्यू आहे सगळ्या गोष्टीचा. पण ज्या माणसाला खूप मोठा ओव्हरव्ह्यू असतो त्याला इतक्या डिटेलिंगही माहिती नसतं. आणि परत दर आर्मी चीफच्या नंतर आर्मी बदलत असते. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन माणसं, नवीन सरकार. आणि आता तुम्ही गेल्या 10-20 वर्षात आपण जी आर्थिक सुबत्ता बघितली, एव्हरीथिंग ऍड्स. तर दरवेळेला ती सिच्युएशन इज व्हेरी डायनामिक, ते चेंज होत असतं. त्यामुळे मला वाटत नाही कोणी असं क्लेम करू शकेल, आणि माझ्यासारख्या कर्नलसाहेब तर नक्कीच क्लेम नाही करू शकणार की बाबा मला खूप मोठा अनुभव आहे म्हणून मला भरपूर काही माहिती आहे. तो वी आर व्हेरी स्मॉल पीपल इन द लार्ज कॉन्टेक्स्ट. खरंच कर्नल, तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची मनमोकळ्या पद्धतीने उत्तरं दिली आणि आमच्या मनातल्या ज्या शंका होत्या त्यांचं निरसन पण केलंय, आणि आमच्या दर्शकांना पण एक असा आत्मविश्वास वाढला इंडियन आर्मी विषयी. आणि आम्हाला तर विश्वास आहेच, आणि आपल्या सरकारवरती पण आमचा विश्वास आहे. आणि जे होईल ते चांगल्या करताच होईल, भारत देशाच्या चांगल्या करताच होईल अशी अपेक्षा करूया. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. थँक्यू. जय हिंद. जय हिंद.